नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहे आंबट गोड तिखट असे लिंबूचे लोणचे. वर्षभर टिकतं हे अशा पद्धतीने केलं तर. अगदी पारंपरिक पद्धतीने आपण हे लिंबूचे लोणचे बनवले आहे. व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करतोय. तर इथे मी 10 ते 15 हे लिंबू घेतलेले आहेत. टोटल हे 15 लिंबू आहेत. तर हे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि 10 ते 15 मिनटं असे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत, जेणेकरून याची साल मऊ होईल अशी. तर इथे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे. ह्याच्यावरची धूळ वगैरे निघून जाईल. आणि अर्धा तास पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काय होतं, जरी साल ह्याची हे असली जाड जरी असली तरी एकदम अशी थोडीशी दाबून घेतली की पातळ होते. तर आपल्याला हे चांगले असे लिंबू घ्यायचे आहेत आणि ज्या दिवशी आणले त्या दिवशीच आपल्याला हे छान असे चिरून वगैरे घ्यायचे आहेत. म्हणजे लिंबू फ्रेश असले की आपलं लोणचंसुद्धा फ्रेश राहतं. तर एखाद्या चाळणीवर वगैरे नितळत ठेवायचं आहे. त्याच्यानंतर याचं पाणी निघून गेलेलं आहे. स्वच्छ असे कॉटनच्या कपड्याने आपल्याला हे सगळे लिंबू पुसून घ्यायचे आहेत. जरी वरून डाग दिसत असेल तर लिंबू आतून चांगले आहेत, कारण की झाडाचे आणतानाच मी चांगले असे बघून आणलेले आहेत लिंबू. तर आता चांगले असे स्वच्छ पुसून घेणार आहे. प्रत्येक लिंबू व्यवस्थित असा पुसून घ्यायचा आहे. पुसल्यानंतरसुद्धा एक 10 मिनटं पंख्याखाली ठेवायचं आहे, जेणेकरून याला पाण्याचा हात लागणार नाही. ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर आता आपल्याला ह्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. प्रत्येकी लिंबूच्या 8 ते 9 अशा फोडी करून घ्यायच्या आहेत. आता फोडी करताना तुम्ही बारीक मोठ्या करू शकता. तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही फोडी करून घेऊ शकता. आता फोडी करताना आपल्याला सगळे याचे बी काढून घ्यायचे आहेत. शक्य होईल तितके आपल्याला हे बी काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपलं लोणचं हे तिखट होणार नाही. आता ह्याचा जो पाक असतो तो एकदम असा मुलांना तुम्ही पराठे वगैरे केल्यानंतरसुद्धा देऊ शकता. खूप छान लागतो. ह्याचा जो पाक असतो तो अगदी सॉससारखासुद्धा हा पाक होतो अशा पद्धतीने केलात तर या अशा प्रकारे आपल्याला सगळे लिंबूचे बी काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला आवडेल त्या साईजमध्ये याच्या लिंबूच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. अगदी अशा प्रकारे केले की तुमच्या लिंबूला वर्षभर काहीसुद्धा होत नाही. पुढच्या लिंबूचा सीझन येतो तुमचे लिंबूचं लोणचं व्यवस्थित टिकतं. तर अशा प्रकारे मी एका लिंबूच्या 8 अशा फोडी करून घेणार आहे. सगळे बी अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत आपल्याला. तर सगळे मी लिंबू असे चिरून घेतलेले आहेत आणि त्यातले सगळे असे बी काढून घेतलेले आहेत. इथे बघू शकता. आता लिंबूला आपण मीठ वगैरे लावून घेणार आहे आणि 2 ते 3 दिवस असेच मुरत ठेवणार आहे, कारण की याची साल अशी मऊसूत होते. त्यामुळे आपल्याला हे 3 दिवस मीठ लावून असेच ठेवायचे आहे. अधूनमधून याला हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून याला बुरशी येणार नाही. ही काळजी घ्यायची आहे आपल्याला. तर ह्या लिंबाच्या लोणच्याला कुकरमध्ये वगैरे शिजवण्याची गरज नाही. तुम्ही अशा प्रकारे 2 ते 3 दिवस मीठ लावून ठेवलात की ह्याच्या साली आपोआप मऊ होतात आणि एकदम आपण पाकामध्ये हे शिजवून घेऊ शकतो. तर आता 3 दिवस मी अशाच प्रकारे ठेवणार आहे. एखाद्या डब्यामध्ये वगैरे तुम्ही ठेवू शकता. तर आपल्याला मुरत वगैरे लोणचं ठेवताना एक काळजी घ्यायची आहे. एखादं काचेचे भांडे घेऊ शकता किंवा भरणी घेऊ शकता किंवा अशी स्टीलची पाटी वगैरे घेऊ शकता. तर मी इथे स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलेले आहेत. तर इथे बघू शकता साल ह्याची अगदी मऊसूत अशी साल झालेली आहे. आता लोणचं करण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. मी हे 3 दिवस असंच ठेवलं होतं मीठ लावून आणि अधूनमधून असं हलवून घेतलेलं आहे. ह्याला छान असं मिठाचं पाणी वगैरे सुटलेलं आहे आणि लिंबाचा थोडासा रस असा त्यामध्येच मुरलेला आहे. त्यामुळे लोणचं आपलं एकदम चटपटीत छान होतं. तर आता एकदम जाड बुडाचं मी ते पातेलं घेतलेलं आहे स्टीलचं. तर आता 15 लिंबासाठी इथे मी 2 वाट्या इथे साखर घेतलेल्या आहेत आणि वजनी प्रमाण म्हटलं तर 700 ग्रॅम इथे साखर घेतलेली आहे. कमी जास्त तुम्ही करू शकता. आता साखरेचं प्रमाण हे लिंबावर राहतं. आपल्या लिंबू किती कमी जास्त आहेत त्याच्यावरती राहतं. तर इथे 1 चमचा मी काळं मीठ वापरलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. व्यवस्थित पाक असा सुटला पाहिजे आपल्या लिंबूला. अशा प्रकारे आता हलवून घ्यायचं आहे. आता गॅसवरती आपण पातेलं ठेवलं की एकसारखं असं उलटून हलवून घ्यायचं आहे, जोपर्यंत आपली साखर ही पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत. नाहीतर पातेल्याला हे लिंबाचं आपलं लोणचं चिटकू शकतं. त्यामुळे इथे मी व्यवस्थित असं एकसारखं असं उलटून वगैरे हलवून घेणार आहे. व्यवस्थित अशी याला साखर सुटायला लागली लिंबाला की आपला पाक होण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. आता लिंबाचा सीझन आहे तर तुम्ही लिंबाचं प्रीमिक्ससुद्धा बनवून ठेवू शकता. उन्हाळ्यामध्ये ते खूप कामाला येतं, कारण की उन्हाळ्यामध्ये लिंबू आपले खूप महाग होतात. तर अशा प्रकारे तुम्ही लिंबाचं प्रीमिक्स तुम्हाला जर पाहायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तोसुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी लवकरच अपलोड करेन.
तर सीझन आहे तोपर्यंत प्रीमिक्स वगैरे बनवून ठेवलं की आपल्याला उन्हाळ्यामध्ये ते उपयोगी पडतं. तर इथे हळूहळू आपली साखरही विरघळायला लागलेली आहे, पाहू शकता. तुम्हाला जर टाईम वगैरे नसेल तर तुम्ही हे अशा प्रकारे उन्हामध्ये सुद्धा ठेवू शकता, साखर वगैरे मिसळून. तुम्हाला गॅससुद्धा पेटवण्याची गरज लागत नाही. तर आपली इथे साखर थोडीशी अशी विरघळलेली आहे, पाहू शकता. जर तुम्ही हे लोणचं उपवासासाठी सुद्धा बनवू शकता, तर मी हे उपवासासाठी नाही, मुलांच्या डब्यासाठी वगैरे देण्यासाठी बनवत आहे. तर यासाठी इथे मी एक अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 लवंगा अशा टाकलेल्या आहेत. तुम्ही वेलदोडीसुद्धा वापरू शकता. आणि जर उपवासासाठी बनवणार असाल तर हे स्किप केलं तरी चालेल. इथे 2 ते 3 चमचे मी लाल तिखट वापरलेलं आहे. जे आपलं 4 मिनार लाल तिखट असतं तेच वापरलेलं आहे. तर तुम्हाला जास्त झणझणीत पाहिजे असेल तर आणखीन एखादा चमचा तुम्ही वाढवू शकता. तर इथे बघू शकताय व्यवस्थित असा पाकसुद्धा झालेला आहे. आणखीन एक 5 मिनटं आपल्याला हे व्यवस्थित असं पाकामध्ये लिंबू आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत, जेणेकरून याची साल मऊ पडेल. अशा प्रकारे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आता छान अशी उकळी आलेली आहे आणि उकळी येऊन एकदा आपली तळाला गेली की आपलं हे लिंबवाचं जे लोणचं आहे ते तयार होतं. तर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगत जावा. आणखीन एखादी तुमची फरमाईश असेल, कोणती रेसिपी पाहायची असेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. ते सुद्धा तुम्हाला मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर इथे बघू शकताय लोणचं आपलं छान असं शिजलेलं आहे. हे मी बघूनसुद्धा सांगू शकते आपलं लोणचं शिजलेलं आहे. तर साल ह्याची व्यवस्थित अशी मऊ झालेली आहे आणि परफेक्ट आपलं हे लोणचं शिजलेलं आहे. आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हे लोणचं पूर्ण थंड करून आपल्याला काचेच्या भरणीमध्ये वगैरे भरून ठेवायचं आहे. शक्य होईल तितकं हे काचेच्या भरणीमध्येच भरून ठेवा, जेणेकरून आपलं लोणचं हे व्यवस्थित टिकेल आणि वर्षभर खाण्यासाठी योग्य राहील. तर इथे आपले रसरशीत आंबट गोड तिखट आपलं लिंबवाचं लोणचं तयार आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.